नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपलं कुटुंब आनंदी राहण्यासाठी घरातील जी काही स्त्री आहे तिने काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे आणि त्या कुटुंबाला सुसंस्कृत, समाधानी आणि सुखी ठेवण्यामध्ये स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. श्री स्वामी समर्थांनी देखील स्त्रीला कुटुंबाचा केंद्रबिंदू मानला आहे. ते म्हणतात, स्त्री जर भक्ती, प्रेम, सेवा आणि संयम याने जगली तर ती फक्त घरच नाही तर संपूर्ण समाज सुखी करू शकते. स्त्री ही आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, सून आहे आणि या प्रत्येक रूपात ती एक मार्गदर्शक देखील आहे. तिचं वागणं, बोलणं, तिची श्रद्धा आणि तिचा संयम हे सगळं घरावर खोलवर परिणाम करत असतं. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, घरात जर रोज देवपूजा, नामस्मरण आणि श्रद्धेचं वातावरण तयार झालं तर तिथे वाद, दुःख, अडचणी टिकत नाहीत. स्त्रीने सकाळी घरात पहाटे उठून घर स्वच्छ करून दिवा लावून अगदी प्रेमाने श्री स्वामी समर्थ म्हणत घरात शांततेचं आणि भक्तीचं वातावरण निर्माण केलं तर तिथे चैतन्य प्रकट होतं. तिच्या मनात जर श्रद्धा असेल तर ते चैतन्य घरात दरवळतं. स्वामी असंही सांगतात, घरात जेव्हा वाद होतात, तणाव असतो, तेव्हा स्त्रीने संयमाने आणि समजूतदारपणाने वागावं. रागावर उत्तर दिलं की नातं तुटतं, पण जर प्रेमानं आणि क्षमेनं वागलं तर नातं अधिक घट्ट होतं. स्त्रीने जर प्रत्येक सदस्याशी प्रेमाने बोलणं, त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांना समजून घेतलं तर त्या घरात कधीही तणाव राहत नाही. ती स्त्री घरातील सर्वांना एकत्र बांधून ठेवते. पतिव्रता धर्माविषयी स्वामी स्पष्टपणे सांगतात, जी स्त्री जर आपल्या पतीप्रती निष्ठावान असेल तर ती तिच्या निष्ठेच्या सामर्थ्याने घराचं संरक्षण करते. पतीवर संकट आलं, आर्थिक अडचणी आल्या किंवा मानसिक तणाव होता तरी जर पत्नी त्याच्यासोबत प्रेमाने उभी राहिली तर ते संकट दूर होतं. स्वामी म्हणतात, पत्नीची साथ म्हणजे पतीसाठी देवाची कृपा आहे. त्यामुळे स्त्रीने आपली निष्ठा, प्रेम आणि साथ कायम ठेवावी. सासू सासऱ्यांच्या बाबतीतही स्वामींचं अगदी स्पष्ट मत आहे. वडीलधाऱ्यांचा सन्मान, त्यांची सेवा ही स्त्रीची खरी परीक्षा आहे. सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे मान दिला तर त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख येतं. स्त्रीने कोणत्याही प्रकारचा वाद न करता मनात दयाभाव ठेवून त्यांची सेवा करावी. त्या वृद्धांच्या मनात जर समाधान असेल तर त्यांच्या आशीर्वादातून संपूर्ण घर उन्नतीकडे जातं. स्वामी समर्थांनी स्त्रियांना सुचवलेली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आर्थिक शिस्त. घरात उधळपट्टी केली, फाजील खर्च केला तर पैशाचं महत्त्व कमी होतं आणि त्याचे वाईट परिणाम घरावर होतात. स्त्रीने गरजेपुरतं खर्च करावा, काटकसरीने घर चालवावं आणि बचतीची सवय लावावी. स्वामी म्हणतात, लक्ष्मी तिथे टिकते जिथे विवेकाने वागलं जातं. म्हणून स्त्रीचं कर्तव्य आहे की तिनं आर्थिक बाजू सांभाळावी. मुलांचं संगोपन हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. स्वामी समर्थ सांगतात, आई म्हणजे पहिली गुरु. मुलांच्या मनात जे संस्कार आई करते तेच त्यांना पुढे घडवतात. जर आईनेच मुलांशी रागाने, तिरस्काराने किंवा दुर्लक्ष करून वागलं तर ते मूल कधीही आत्मविश्वासी होत नाही. पण जर ती प्रेमाने समजवून घेऊन योग्य मार्गदर्शन करत असेल तर तेच मूल पुढे जाऊन समाजात काहीतरी चांगलं करतं. घरात आईच्या बोलण्यात गोडवा असेल तर मुलं त्या गोडव्याशी जोडतं. अशा वेळी जेव्हा घरात खूप मोठं संकट येतं, आर्थिक, सामाजिक किंवा मानसिक, तेव्हा स्वामी समर्थ सांगतात की स्त्रीने धैर्य बाळगावं, घाबरून जाऊ नये. स्वामी समर्थ हे नाव जपून संकटावर मात करावी. स्वामींचं नाम घेतल्याने मन शांती होते आणि शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकते. धैर्य आणि श्रद्धा हे स्त्रीचं शस्त्र आहे. हे शस्त्र वापरूनच तिला संकटांशी लढायचं आहे. स्वामी समर्थांनी हेही सुचवलं आहे की स्त्रीने संत वाङ्मय वाचावं. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, माऊली, एकनाथ यांची वाणी वाचल्याने मन शुद्ध होतं. विवेक, सहनशीलता आणि नम्रता आपसुकच अंगी येते. या संतांच्या गोष्टींमधून प्रेरणा घेऊन जर स्त्री जगली तर तिचं संपूर्ण कुटुंब सुखी राहतं. विवेकाने घेतलेले निर्णय आणि संतांच्या वचनावर चाललेला मार्ग कधीही चुकीकडे नेत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, स्त्री ही घराची लक्ष्मी आहे, पण ती लक्ष्मी जर भक्तीने, शिस्तीने आणि प्रेमाने सजलेली असेल तर ती घरात वैभव घेऊन येते. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्यात नम्रता, प्रेम, संयम आणि श्रद्धा ही गुण जोपासली पाहिजेत. यामुळे ती स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी प्रेरणास्रोत ठरते. घरात जर स्त्री संतुलित आणि प्रेमळ असेल तर घरातले सगळे सदस्य मनापासून एकत्र राहतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि हेच खरं कौटुंबिक सुख असतं.
फक्त पैसा, वस्तू किंवा मोठं घर म्हणजे सुख नाही, तर घरात एकाग्रता, प्रेम, भक्ती आणि शांतता हेच खरं कुटुंबाचं सौख्य आहे. म्हणून आपण हेच म्हणू इच्छितो की स्वामी समर्थांचे हे विचार, श्रद्धा, संयम, भक्ती आणि सेवाभाव हे स्त्रीने आपल्या जीवनात पेले तर तिचं कुटुंब केवळ सुखी नाही तर देवाचे घर ठरेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.